आणि आता पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला मार्केटवाडीमध्ये पवार दाखल होत आहेत, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातमी। शरद पवार आज मार्केटवाडी दौऱ्यावर सकाळी 10 वाजता ग्रामस्थांसोबत संवाद साधणार। पवारांच्या दौऱ्यामध्ये ईव्हीएम विरोधातील लॉंग मार्चची तारीख निश्चित होण्याची शक्यता। अजित पवार गटाला 58 लाख मतं मिळून 41 उमेदवार जिंकून आले, तर आम्हाला 72 लाख मतं मिळून 10 उमेदवार जिंकले। मतांच्या आकडेवारीवरून शरद पवारांकडून संशय व्यक्त। शरद पवार ज्येष्ठ नेते, जनतेची दिशाभूल करू नका, पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी डिवचलं। मार्केटवाडी गावामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि राम सातपुते यांचे बॅनर झळकले। शरद पवारांच्या दौऱ्याआधीच मार्केटवाडीमध्ये मोठी बॅनरबाजी। सरकारकडून मार्केटवाडीमध्ये लोकशाहीची हत्या करण्याचं काम। महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम, नाना पटोले यांची टीका। लोकांची बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी असेल तर त्यामध्ये अडचण काय? सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, मग बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करावी, प्रवीण दरेकरांचा पलटवार। मार्केटवाडीतील जनतेनं मॉकपोल दिला होता, बॅलेट पेपरवर मतदान होऊ न दिल्यानं निषेध। आदित्य ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता। आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मार्केटवाडीमधून लॉंग मार्च निघणार। ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगानं दखल न घेतल्यास सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार। उत्तम जानकर यांचा इशारा।